नमस्कार, मी प्रियांका बुरुनकर मेजवानीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज आपण करणार आहोत भरलेले खेकडे. त्यासाठी आपण डायरेक्ट कृती बघून घेऊया. खेकडे आपल्याला पहिल्यांदा साफ करून घ्यायचे आहेत. सो आपण हे नांगडे तोडून घेतलेले आहेत, पायसुद्धा तोडून घेतलेले आहेत. आपण दोन प्रकारचे खेकडे करणार आहोत. म्हणजे आपण एक भरलेले खेकडे करणार आहोत आणि अख्खे खेकडेसुद्धा करणार आहोत. भरलेले खेकडे करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा खेकडे साफ करून घ्यावे लागणार आहेत. सो खेकडे साफ करण्यासाठी आपण हे अशा प्रकारे कवच वेगळं करायचं आहे आणि खेकडे चांगले प्रॉपर साफ करून घ्यायचे आहेत. जे वरचं एक्स्ट्रा असतो कचरा किंवा ते आपण नीट चांगले काढून घेऊया आणि खेकडे प्रॉपर साफ करून घेऊया. अशा प्रकारे आपले खेकडे साफ करून झालेले आहेत. आता आपण कवच साफ करून घेऊया. कवच साफ करण्यासाठी म्हणजे असं इथे एक अशी त्यांची पिशवी टाईप असते. सो आपण ती पिशवी काढून घ्यायची आहे प्रॉपर. एक चांगले खेकडे साफ करून घ्यायचे आहेत. एक हात असं लावूनही आपण असं बघू शकतो की बाबा काय आहे का किंवा काय असं. सो अशा प्रकारे आपले कवचही साफ झाले आहेत. आता आपण पहिल्यांदा फोडणी देऊन घेऊया. फोडणी देण्यासाठी आपण चांगलं तेल गरम करून घेऊया. तेलामध्ये तेजपत्ता टाकूया. आपल्याला म्हणजे जो काही गरम मसाला तुम्हाला टाकायचा असेल, एक दालचिनी म्हणा, लवंग म्हणा, मिरी म्हणा, ते टाकून घेऊया. मी ह्याच्यामध्ये दालचिनी, लवंग आणि मिरी टाकून घेतलेला आहे. मी साधारणपणे दोन मोठे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत. आपण ते चांगले गरम करून घेऊया आणि त्यात मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्यानं कसं कांदा लगेच नरम होतो. आलं लसूण पेस्ट आपण ॲड करूया. ह्याच्यामध्ये चांगलं एकजीव करून घेऊया मिश्रण मस्तपैकी. आपलं एक हिंग टाकूया, साधारण 1 ते 1.5 चमचा. हिंग टाकायचं कारण म्हणजे जो आपल्याला नॉनव्हेजचा जो स्मेल येतो तो येत नाही जास्त. एक मोठा चिरलेला बारीक टोमॅटो तो आपण टाकून घेतलेला आहे. आपलं जे आहे कांदा टोमॅटो चांगलं नरम झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये साधारण मसाले टाकूया. धना पावडर 2 चमचे, लाल तिखट टाकलेलं आहे. एक साधारण 2 ते 2.5 चमचे मी लाल तिखट टाकले. तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं. हळद 1 ते 1.5 चमचा. आपण हे सगळं टाकून घेऊया. मिश्रण आता आपण चांगलं एकजीव करून घेऊया. आपलं मिश्रण मसाले आपले सगळे एकजीव झालं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये खेकडे टाकूया. जे आपण कवचपासून खेकडे वेगळे केले होते तेही टाकायचे आहेत. आपण ह्याच्यामध्ये नांगडेसुद्धा जे तोडलेले आहेत आपण तेही टाकायचे. प्लस आपण जे अख्खे खेकडे करणार आहोत ते सुद्धा टाकायचे ह्याच्यामध्ये. सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि एक साधारण मस्त एकजीव करून घेऊ ह्याच्यामध्ये. हे बघा, मी हे अशा प्रकारे सगळं टाकते. एकजीव करून घेऊया आपण. आणि ह्याच्यामध्ये मी आता सध्या काही पाणी टाकत नाही आहे. हे तेलामध्येच एक 10 मिनटं तरी मी झाकण ठेवून त्याला थोडंसं असं वाफ येऊन देणार आहे. तुम्ही बघाल तर आपलं हे 10 मिनटांनी मी जे वाफ देऊन घेतलं आहे थोडाफार पाणी सुटलं त्याला. आपण हे एकदम नॉर्मल हलवून घेऊया. आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. मी ह्याच्यामध्ये एक साधारण 12 ते 13 खेकडे घेतलेले आहेत. सो माझी क्वांटिटी ही जास्त आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये पाणी जास्त टाकणार आहे. पाणी क्वांटिटी तुम्हाला कशी करायची असेल त्या प्रकारे करायचं आहे. झाकण ठेवून झाकणामध्ये पाणी टाकून बंद करूया. आता आपण वाटण करून घेऊया कांदा आणि खोबऱ्याचं. मी जास्त ह्याच्यामध्ये काही ॲड केलं नाही आहे. फक्त एक साधारण 1 ते 1.5 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे आणि 2 ते 3 कांदे घेतले आहेत. आपण ते चांगले भाजून वाटून घेऊया. आता हे मिश्रण आपण करतो भरलेले खेकडे जे करणार आहोत त्याच्यासाठी. कांदा घेतलेला आहे बारीक कापलेला. बेसनचं पीठ घेतलेलं आहे एक साधारण 2 वाटी. ह्याच्यामध्ये आता आपण ॲड करतो हळद साधारण 1 ते 1.5 चमचा. हिंग आपण ह्याच्यामध्ये सुद्धा हिंग टाकतोच आहे. हिंग प्लस आपण टाकतो ह्याच्यामध्ये धना पावडर एक साधारण 1 ते 1.5 चमचा मी ह्याच्यामध्ये धना पावडर टाकते आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकतो गरम मसाला साधारण 2.5 चमचे मी टाकते आहे. कांदा लसूण मसाला सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे साधारण 2 चमचे. हे मिश्रण आता आपण एकजीव करून घेणार आहोत. लाल तिखट तर आपलं राहिलंच. लाल तिखट टाकणार आहोत, मीठ टाकणार आहोत ह्याच्यामध्ये. सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेतलं आहे ते वाटण मी 2 चमचे वाटण टाकलेलं आहे. हे मस्त मिक्सर मिक्स करूया. ह्याची आहे आपल्याला थिकच पाहिजे. म्हणजे हे पातळही झालं नाही पाहिजे, पातळ तर झालंच नाही पाहिजे कारण काही आपल्याला भरायचे आहेत. आलं लसूण पेस्टसुद्धा टाकून घेतो आपण ह्याच्यामध्ये. कोथिंबीर आपली ती तर आपल्याला पाहिजेच कोथिंबीर.
कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊया. मस्त मिश्रण एकजीव करून घेऊया. तुम्ही बघत असाल तर ते क्वांटिटी नाही, त्याचा थिकनेस तुम्ही बघत असाल. सो आपलं जे कवच आहे खेकड्याचं त्याच्यामध्ये हे आपण भरून घेतो आहे प्रॉपर. आपण एखादी गोष्ट म्हणजे भरून कसं घेतो तसं प्रॉपर असं त्याला फील करून घ्यायचं आहे. सो अशा प्रकारे माझे जे सगळे खेकड्याचे कवच आहेत ते मी भरून घेते. अशा प्रकारे माझे खेकडे भरून झालेले आहेत. सो आता आपण बघूया आपल्या खेकड्याकडे जे आपण शिजत घातलेले आहे. हे साधारण मला वाटतं मी हे अर्धा तास तरी मला लागले त्याला शिजवण्यासाठी, कारण का ऑब्व्हियसली माझी क्वांटिटीच असं आहे. एक खून म्हणायचे म्हटलं की हे थोडेफार लालसर झाले तर समजायचं आपले खेकडे झालेले आहेत. सो आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करतो आहे वाटण. जे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण होतं ते आपण टाकलेलं आहे. आणि आपण जे पाय तोडून ठेवले होते ना ते आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचे. थोडंसं पाणी टाकायचं, ग्राइंड करायचं आणि ते पाणी आहे ना त्याच्यामध्ये आपण गाळून टाकायचं आहे, कारण का ग्राइंड केल्यानंतर ऑब्व्हियसली त्याचं ते एक कडक असं राहणार. सो ते त्याच्यामध्ये जाणं म्हणून ते ग्राइंड करून घेऊया. आणि आपले मेन मसाले राहिले होते, एक गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला. गरम मसाला म्हणजे मी मटण मसाला टाकते ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत 2 ते 2.5 चमचे दोन्ही पण. आणि मीठ आपल्या चवीनुसार, मीठ जसं आपल्याला जेवढं पाहिजे तसं टाकायचं आहे, चवीनुसार टाकायचं आहे. जेवढं पाहिजे तेवढं नाही, चवीनुसार टाकायचं आहे. मस्त एकजीव करून घेऊया. आणि आपण जे खेकडे भरून ठेवले होते ते आता आपण ह्याच्यामध्ये सोडूया. खेकडे सोडल्यानंतर आपण जे भरलेले खेकडे सोडल्यानंतर आपण ह्याला जास्त हलवूया नको. फक्त एक नॉर्मल त्याच्यावरती टाकूया पाणी. जे आपलं ग्रेव्ही आहे ती त्याच्यावरती पसरून ठेवूया. चिंचेचा कोळ टाकला आहे मी. आता ह्याला मस्त आपण उकळ काढून घेऊया. उकळ काढून घेऊया म्हणण्यापेक्षा आपण एक 15 ते 20 मिनिट ह्याला शिजवूया, कारण का आपण जे भरलेले खेकडे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आता ते आपण ह्याच्यामध्ये टाकलेले आहे. आपली चवीनुसार कोथिंबीर जे आपल्याला पाहिजेच आहे. आणि आपले खेकडे तयार आहेत. ह्याची एक खूण म्हणजे ते वरती लालसर झाले की ते आपले खेकडे तयार आहेत. अशा प्रकारे आपले भरलेले खेकडे तयार आहेत.